मोठा इतिहास लाभलेला आहे। गेल्या शेकडो वर्षांपासून पुण्यामधून पालखी सोहळा प्रस्थान होत असतो। पुणे शहरामध्ये आल्याच्या नंतर दोन्ही पालख्यांचा जवळपास 1.5-2 दिवसांचा मुक्काम असतो। मात्र यंदाच्या वर्षी कदाचित ही जी काही मुक्कामाची अबाधित अशी परंपरा आहे ती कदाचित खंडित होऊ शकते, असा एक प्रस्ताव गेलेला आहे। या आता जी खरतर देवस्थानची बैठक झालेली आहे, पंढरपूर देवस्थानची, या बैठकीमध्ये इथे पालखी विठोबा मंदिरामध्ये म्हणजे भवानी पेठेत ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी थांबते त्या ठिकाणी गर्दी खूप होती आणि मग गर्दीचं नियोजन करता येत नाहीये, त्यामुळे मग पालखीचा मुक्काम हलवायचा वगैरे अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे। अंतिम निर्णय झाला नाहीये, मात्र या चर्चेमुळे समस्त वारकरी समाजामध्ये कुठेतरी रोषाचं वातावरण आहे। जे मंदिराचे ट्रस्टी आहेत, इथले सगळे ग्रामस्थ आहेत, आजूबाजूला राहणारे पुणेकर आहेत, व्यापारी आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी रोष आहे की आम्ही इतक्या वर्षांपासून ही परंपरा जपलेली आहे, तर ही परंपरा कुठेही मोडायला नको। या सगळ्याच्या अनुषंगाने आज एक महाआरती झालेली आहे या ठिकाणी आणि त्याचबरोबर खूप मोठ्या संख्येने सगळेच समाज बांधव या ठिकाणी जमलेले होते, वारकरी खूप होते। नेमकं या बैठकीमध्ये आज काय झालेलं आहे, कारण आरतीच्या आधी एक मोठी बैठक सुद्धा पार पडली, काय काय आजच्या बैठकीत ठरलेलं आहे? आज देवस्थानच्या विश्वासांबरोबर आमची चर्चा झाली, बैठक झाली, त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली। त्यांचे सर्व विश्वास त्या ठिकाणी आळंदीमध्ये हजर होते। त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचा कुठलाही निर्णय असा झालेला नाही आहे, असा कुठलाही पालखी हलवण्याचा निर्णय आम्ही एकतर्फी घेतलेला नाहीये आणि तो तुमच्याशी चर्चा करण्यातच आम्ही नंतर घेणार आहोत। फक्त ते सोयी कशा करता येतील याची त्यांनी आम्हाला आमच्यावरती सोपवलेलं आहे की तुम्ही या प्रकारच्या सोयी आम्हाला या ठिकाणी द्या आणि त्याला आम्ही मान्यता दिलेली आहे। त्याविषयी आमची तयारी आधीपासून सुद्धा सुरू होती, ती आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने दाखवलेली आहे की आम्ही गेले वर्षभर काय काय करतोय आणि आता कसं कसं वाढतंय हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे। त्याचबरोबर आणखी महत्वाचं असं की या मंदिराला जवळपास 200-250 वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास आहे। मंदिराचा इतिहास नेमकं काय सांगतो? गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी पालखीचा मुक्काम मंदिर पालखीचा मुक्काम तर सुरुवातीपासूनच या ठिकाणी होतो। या ठिकाणी तुकाराम महाराजांची कीर्तन झालेली आहे, ते पांडुरंगाचे अधिष्ठान आहे। या बाजूचा जो परिसर आहे तो वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाला मानणारा परिसर भाविक या ठिकाणी राहतो। सर्व जाती धर्माचे लोक जे संतांचे विचार आहेत, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा पालखी सोहळा आहे। त्याप्रमाणे ते इथे ऍक्च्युअली प्रॅक्टिकली घडतंय। आता कुठेही अशा पद्धतीनं हा पालखीचा मुक्काम हलवू नये यासाठी तुम्ही विश्वस्त म्हणून काय आवाहन करणार आहात? मुख्यमंत्री असतील किंवा सगळेच आपल्याला जे पाहणार आहेत, या परंपरेला कुठे तडा जाऊ नये, सोयीच्या नावाखाली यासाठी कुठे तडा जाऊ नये परंपरेला, हेच आम्ही मागणी करणार आहोत। नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी जी गर्दी होतीये या गर्दीचं नियोजन खरं तर केलं जावं, गर्दीच्या नावाखाली पालखीचा मुक्काम हलवला जाऊ नये असं इथल्या विश्वस्तांचं म्हणणं असलेलं पाहायला मिळालं। या ठिकाणी इथल्या बैठकीसाठी या प्रभागाचे आमदार हेमंत रासने सुद्धा आलेले होते। भाऊ, तुम्ही स्वतः या ठिकाणी आलेला होतात, काय नेमकं या बैठकीत तुम्ही या सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्याच भाविकांना इथले आश्वासन दिले? आज मी सुद्धा वारकरी परंपरेतला आहे, माझ्या घरी सुद्धा वारीची परंपरा आहे, पारायण असतं। मी एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता, ही माझी आधी ओळख आहे आणि त्यानंतर मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो। आज आळंदीच्या विश्वस्तांच्या मागे 1-2 बैठका झाल्या आणि या ठिकाणी जी थोडी जागेचे अभाव आहे, नियोजनाच्या दृष्टिकोनातून दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी आहे, त्यामुळे आपण वेगळा काही विचार करावा का अशा पद्धतीची चर्चा त्यांची झाली, तर एका वर्तमानपत्रातनं इथला मुक्काम हलवणार अशा पद्धतीची बातमी आली। त्याच्यानंतर सगळ्या श्रद्धेय लोक जे आहेत, या वारकरी संप्रदायातले आहेत, या आजूबाजूचे गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत, वर्षानुवर्ष इथं सेवा करण्याची संधी असणारे सर्व कार्यकर्ते आहेत, यांच्या भावना असतील या जागृत झाल्या आणि त्यांनी त्या बातमीपासून सातत्याने हा विषय कसा थांबवतो याकरता प्रयत्न केला। आज त्याचाच भाग म्हणून या पालखी विठोबा मंदिरात आरतीचं आयोजन केलं आणि या ठिकाणी प्रत्येकाने त्याच्या भावना मांडल्या। एक या सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून, या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सर्वांना आश्वस्त केलं की सगळे भाविक, प्रशासन, शासन मिळून या ठिकाणी आवश्यक असणारे नियोजन आपण सगळे मिळून करू। पुढील भविष्यात 50-100 वर्ष हा प्रश्न येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करू, अशा पद्धतीचा एक विश्वास मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त केला आणि ह्या पद्धतीने त्या पद्धतीने काम करून पुढील काळात या पालखीचा मुक्काम ह्याच ठिकाणी असेल एवढं आम्ही नक्की सांगू। पण
इथे काय नेमकं आणखीन काम झालं पाहिजे असं वाटतंय? कारण इथले जे भाविक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, विश्वस्तांचं म्हणणं आहे की दोन्ही बाजूची जागा जर थोडीशी संपादित केली तर मोठं मंदिर करता येईल. हो, तोच विषय आहे. जर आपण बघितलं तर सगळ्या ज्या आपली धार्मिक स्थळ त्या ठिकाणी ह्या सगळी धार्मिक आपल्या काशीपासून तर सगळीकडचं बघितलं तर त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला विस्तारीकरण करावं लागलं. कारण आपली लोकसंख्या प्रचंड वाढत चालली आहे, आपली धार्मिकता ही वाढत चालली आहे आणि त्या ठिकाणी गर्दी ही सातत्याने होते. त्यामुळे ह्याचं विस्तारीकरण करणं, अतिक्रमण आजूबाजूचं काढणं आणि लोकांची भक्तांची नीट व्यवस्था करणं हे गरजेचं आणि हे आम्ही प्राधान्याने करू. मुरली अण्णा किंवा मुख्यमंत्री वगैरे या सगळ्यांशी चर्चा वगैरे काही करणार आहेत? त्यांचा प्रतिनिधी म्हणूनच मी इथं काम करतोय. ज्यावेळेस त्यांची गरज भासेल तेव्हा केंद्रीय मंत्री तर आज सकाळीच त्यांनी विश्वस्तांशी बोलणं, गरज भासली तर राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या नावातच देव आहे त्या देवाभाऊशी बोलून इथले प्रश्न आम्ही यंदाच्या वर्षी पालखी इथे थांबणार? 100%. नक्कीच माझ्या बरोबर हेमंत रासने होते. जसं आमदारांनी सांगितलं की काहीही झालं तरी यंदाच्या वर्षी पालखी जी आहे ती याच पालखी विठोबा मंदिरामध्येच काहीही झाली तरी थांबणार आणि इथला जो काही मुक्काम आहे वर्षानुवर्षाची जी परंपरा आहे ती काहीही झाली तरी आम्ही खंडित होऊ देणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आणि इथल्या सगळ्या भाविकांना वारकऱ्यांना त्यांनी शब्द दिलेला पाहायला मिळतोय. या सगळ्याच्याच अनुषंगाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील या सगळ्यांशी आपण स्वतः चर्चा सुद्धा करू आणि काहीही झालं तरी सुद्धा इथला मुक्काम कुठेही हलवू देणार नाही अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे अवघे 2-3 महिने बाकी आहेत. तिकडे देवस्थानच्या बैठकीमध्ये असा निर्णय होतोय की सनस ग्राउंड असेल किंवा मग SP कॉलेजचं ग्राउंड असेल, नेहरू स्टेडियम असेल, या 2-3 ठिकाणचे प्रस्ताव आलेले आहेत. या ठिकाणी कदाचित पालखीचं मुक्काम हलवण्याची शक्यता आहेत अशा पद्धतीचे प्रस्ताव टाकल्यामुळे. मात्र जरी प्रस्ताव आलेले असले तरी सुद्धा आम्ही हे पालखीचं मुक्काम हलवू देणार नाही अशीच इथल्या भाविकांची इच्छा आहे आणि अर्थातच कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी सुद्धा या सगळ्याला दुजोरा दिलेला पाहायला मिळतोय. काहीही झालं तरी यंदाच्या वर्षी पालखीचा मुक्काम इथेच होणार आणि इथून पुढचे 50-100 वर्ष सुद्धा ही जी परंपरा आहे ती अशीच अबाधित राहील, अखंडित राहील असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.